Hi dear students, this is Srikant Vamanrao Patil and I am working as Junior College Lecturer in Bharat Junior College Buldhana since 1998. Recently, board has published a question bank for all subjects, which you know. Answers to these questions of 3 and 4 marks are available everywhere. सगळ्यांना माहिती आहे 3 ते 4 मार्काच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतात. सगळ्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत. नोट्समध्ये बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये उपलब्ध आहेत. बट द मेन प्रॉब्लेम इज ऑफ 1 and 2 मार्क क्वेश्चन्स. 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र मेन प्रॉब्लेम आहे. कारण की 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, त्याची मांडणी कशी करायची, इथपासून आपली सुरुवात असेल. त्याचबरोबर 2 मार्काच्या प्रश्नामध्ये किती लेंथ ठेवायची, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हे सगळं आपण जर याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. सो द आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स मीन्स 1 and 2 मार्क क्वेश्चन्स इज नॉट अवेलेबल एनीवेअर. सो यू हॅड टू सर्च फॉर इट्स आन्सर अँड रिप्रेझेंट इट इन एक्सपेक्टेड मॅनर. म्हणून याची उत्तरं उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं याची उत्तरं तयार करावी लागतील. ओके, दिस इज अ टिपिकल वर्क. पण हे मात्र अवघड काम होईल, कारण की आता वेळ कमी आपल्याकडे, अभ्यासासाठी वेळ कमी आहे, दिवस कमी राहिलेत, पेपर जवळ आलेत. त्यामुळे तुमचं हे जे टिपिकल काम आहे, तुमच्या डोक्यावर जे आलं होतं आता बोर्डाने ती क्वेश्चन बँक पब्लिश केल्यामुळे, ते थोडंसं कमी करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. So I am giving you all answers of such questions from question bank in explanation form. आणि म्हणून मग या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारलेत, 1 मार्कावर आले आणि 2 मार्कावर, त्याचे सगळ्यांचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. आणि ते एक्सपेक्टेड फॉर्ममध्ये, म्हणजे बोर्डात तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे एक्सप्लेनेशन फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, पण त्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, सूचना त्यांनी दिली आहे, हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल, त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड्स क्वेश्चन बँक of chapter number 10, that is magnetic field due to electric current. And the first type is very short answer type questions, VSA type questions carrying 1 mark each. Now what is first question? The first question is, what is Lorentz force? The force exerted on moving charge particle in electric and magnetic field is called a Lorentz force. सगळ्यांना माहिती आहे, काही बोलण्याचं त्याच्याबद्दल जास्त काही काम नाही आहे. सेकंड, व्हॉट इज सोलेनॉइड? सोलेनॉइड सगळ्यांना माहिती काय आहे, तर सोलेनॉइड म्हणजे वायरचं वाइंडिंग असतं, एक सिलेंडरसारखं स्ट्रक्चर तयार केलेलं असतं. अ सिलेंड्रिकल कॉईल ऑफ वायर कॅरिंग करंट अँड ॲक्टिंग ॲज अ मॅग्नेट इज कॉल्ड सोलेनॉइड. त्या कॉईलमधनं करंट पास झाल्यानंतर त्या सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते, म्हणजे तो मॅग्नेट म्हणून ॲक्ट होतो. अशी जी सिलेंड्रिकल कॉईल असते त्याला आपण सोलेनॉइड म्हटलेलं आहे. व्हॉट इज टोरॉइड? या सोलेनॉइडची दोन्ही टोकं जर आपण एकमेकांना जोडून टाकले, म्हणजे एक आपण रिंग तयार केली, तर त्याला आपण टोरॉइड म्हणतो. अ टोरॉइड इज अ सोलेनॉइड ऑफ फायनाईट लेंथ बेंड इन टू अ हॉलो सर्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आहे बरोबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड at a distance of 2 centimeter from a very long straight wire carrying a current of 5 ampere. एक लॉंग वायर आहे, त्या वायरपासनं 2 सेंटीमीटर अंतरावर
मॅग्नेटिक फील्ड किती असेल आणि त्या वायरमधलं करंट किती चालला 5 एम्पियर. सो यू हॅव टू फाइंड बी. डिस्टन्स इज 2 सेंटीमीटर मीन्स आर इज 2 सेंटीमीटर अँड करंट पासिंग थ्रू द वायर इज 5 एम्पियर. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. त्या स्ट्रेट वायरच्या बाजूला आर एवढ्या अंतरावर मॅग्नेटिक फील्ड किती असेल तर ती असते μ0/4π ट्वाईस आय अपॉन आर. μ0/4π म्हणजे 10⁻⁻⁷ ट्वाईस आय इज 5 अँड आर इज 2 × 10⁻², 2 सेंटीमीटर. सो इट इज 5 × 10⁻5 वेबर पर मीटर स्क्वेअर. तुम्ही फक्त एवढं वाक्य लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल, पण याच्यातला ही व्हॅल्यू चुकली तरी तुम्हाला 0 मार्क मिळेल आणि हे युनिट जर तुम्ही चुकवलं तरी तुम्हाला 0 मार्क मिळेल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. व्हॉट हॅपन टू द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईल इफ वी डबल द रेडियस ऑफ द कॉईल कीपिंग द करंट अनचेंज. म्हणजे त्या कॉईलची रेडियस जर आपण दुप्पट केली तर मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती होईल ते आपल्याला विचारलं आहे. तर आता मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द कॉईलचा फॉर्म्युला काय μ0I/2r म्हणजे रेडियसची काय इन्व्हर्सली. पण रेडियसली जर इन्व्हर्सली आहे तर रेडियस जर आपण ट्वाईस केली तर मॅग्नेटिक फील्ड हाफ होईल. द मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस टू हाफ ऑफ इनिशियल. डायरेक्ट वाक्य तुम्हाला लिहिता येतं किंवा पाहिजे असेल तर तुम्हाला हिंट मिळण्यासाठी किंवा तुम्हाला समजण्यासाठी मी सोडवलेलं पण आहे. ओके. 6वा क्वेश्चन आहे. अ सोलेनॉइड ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर ऑफ इनर रेडियस ऑफ 1 सेंटीमीटर अँड इज मेड अप ऑफ 500 टर्न्स ऑफ कॉपर वायर. 500 टर्नचा तो सोलेनॉइड आहे. लांबी त्याची 50 सेंटीमीटर आहे आणि इनर रेडियस त्याची 1 सेंटीमीटर आहे. फॉर अ करंट ऑफ 5 एम्पियर इन इट. त्याच्यामधलं जाणारा करंट 5 एम्पियर म्हणजे आय आहे 5 एम्पियर, एन आहे 500, आर इज 1 सेंटीमीटर अँड एल इज 50 सेंटीमीटर. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड. तर सोलेनॉइडच्या आतमध्ये किती मॅग्नेटिक फील्ड असेल ते तुम्हाला शोधायचं आहे. फॉर्म्युला आहे μ0 दिस एन. या एनकडे लक्ष ठेवा. एन म्हणजे काय नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. लक्षात ठेवा हा स्मॉल एन काय दाखवतो नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे त्या सोलेनॉइडमधल्या टर्नची संख्या डिवायडेड बाय लेंथ ऑफ द सोलेनॉइड. म्हणून फॉर्म्युला आहे आपल्याजवळ μ0 कॅपिटल एन कॅपिटल आय अपॉन स्मॉल एल. व्हॅल्यूज प्लेस केली आपल्याला आन्सर मिळतं 6.284 × 10⁻³ वेबर पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघू शकता. कॅल्क्युलेशन मी केलेले आहेतच. ओके. नाव 7th क्वेश्चन इज स्टेट द ओरिएंटेशन ऑफ मॅग्नेटिक डायपोल विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटिक फील्ड. विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटिक फील्ड विच पजेसेस मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. मॅग्नेटिक फील्डमध्ये डायपोल कसा ठेवला तर त्याची पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल. तर आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम जर तो डायपोल मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने असेल तर पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते आणि त्या डायपोलला जर आपण अँटी पॅरलल केलं मॅग्नेटिक फील्डला तर त्याची पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल. आणि म्हणून मग आपल्या एका शब्दात उत्तर असेल अँटी पॅरलल. पाहिजे असेल रिझन तुम्हाला तर खाली मी रिझन दिलेलं आहे. तर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इज -μ.b म्हणजेच -μb cos θ. सो इफ θ इज 0 degree means it is -μb. If theta is 180 degree then it is +μb. So if dipole is anti-parallel to the magnetic field then potential energy is maximum. The second type question is short answer one type question carrying 2 mark each. बघा त्यातला पहिला काय दिलाय त्याने एक्झाम्पल दिलं पहिलं. A toroid of 4000 turns has outer radius 26 centimeter and inner radius 25 centimeter. If the current in the coil is 10 ampere, calculate the magnetic field of the toroid. तर टोरॉइडची मॅग्नेटिक फील्ड किती असेल ती आपल्याला शोधायची आहे. नंबर ऑफ टर्न्स आर गिवन 4000, inner radius is given outer radius is given 26 centimeter, inner radius is given 25 centimeter means radius of that toroid will be inner radius plus outer radius upon 2 means 25.5 centimeter. Current flowing through the toroid is 10 ampere and you have to find magnetic field of the toroid. The magnetic field due to toroid is फॉर्म्युला आहे आपल्याजवळ μ0 Ni upon 2πr. आता इथे टोरॉइडचे नंबर ऑफ टर्न्स आहेत. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ नाही लक्षात ठेवा. सो μ0 Ni upon 2πr. μ0 Ni's फॉर्म्युला येतो n upon 2πr. काय 2πr त्या टोरॉइडची लांबी आहे ना. म्हणजे हा n upon 2πr म्हणजे स्मॉल n आहे. μ0 Ni's फॉर्म्युला येतो फक्त थोड्या वेगळ्या फॉर्ममध्ये त्याला मांडल्या गेलं आहे टोरॉइड असल्यामुळे. व्हॅल्यूज प्लेस केल्या सिम्प्लिफाय केलं
ॲन्सर येतं 3.137 इंटू 10⁻². आणि टेस्ला युनिट असेल टेस्ला मॅग्नेटिक इंडक्शनचं. द सेकंड क्वेश्चन इज द फील्ड लाईन्स कॅन बी एंटायरली कन्फाईन्ड विदिन द कोअर ऑफ अ टोरॉइड. टोरॉइडची जी मॅग्नेटिक फील्ड असते ती बरोबर त्या कॉईलच्या आतमध्येच असते, टोरॉइडच्या आतमध्येच असते, बट नॉट विदिन द स्ट्रेट सोलेनॉइड. परंतु सोलेनॉइड जो असतो सिलेंड्रिकल सोलेनॉइड त्याच्या बाहेर पण मॅग्नेटिक फील्ड लाईन येतात. असं का बरं होतं याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता सोलेनॉइडमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, इन सोलेनॉइड द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लाईज इनसाइड द सोलेनॉइड अँड व्हेरी फ्यू लाईन्स आउटसाइड द सोलेनॉइड. काही लाईन्स बाहेर पण येतात सोलेनॉइडच्या. ठीक आहे. टोराइडचा जर आपण विचार केला तर इन टोराइड द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर ओरिजिनेटिंग अँड एंडिंग ॲट द सेम पॉईंट. जिथून ती लाईन ऑफ फोर्स सुरू झाली तिथेच ती एंड होणार आहे, कारण की टोराइडमध्ये सर्क्युलर असतात त्या. दस दे आर कन्फाईन्ड टू द कोअर ऑफ द टोराइड. आणि म्हणून मग त्या कोअरच्या आतमध्येच राहतील. ॲज मॅग्नेटिक लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, सो इन सोलेनॉइड दे कॅन नॉट कन्फाईन विदिन द सोलेनॉइड अँड इन टोराइड दे कन्फाईन विदिन द कोअर. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. थोडासा विचार करायला लावणारा क्वेश्चन तो आहे. तो शोधून तुम्हाला उत्तर त्याचं सांगावं लागेल. आपण तयार करून दिलं तुम्हाला ते उत्तर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 इज अ सोलेनॉइड ऑफ लेंथ पाय मीटर अँड 5 सेंटीमीटर इन डायमीटर हॅज वाइंडिंग ऑफ 1000 टर्न्स अँड कॅरीज अ करंट ऑफ 5 एम्पियर. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर अलॉंग द रेडियस. ठीक आहे. लेंथ दिली आहे पाय मीटर, डायमीटर दिली आहे 5 सेंटीमीटर, नंबर ऑफ टर्न्स 1000 आणि आय दिलं आहे 5 एम्पियर. तर मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ काय फॉर्म्युला असतो, म्यू 0 एन आय. सो म्यू 0 नंबर ऑफ टर्न्स अपॉन लेंथ ऑफ द सोलेनॉइड इंटू आय. म्यू 0 म्हणजेच 4 पाय इंटू 10⁻⁷. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 1000 आणि लेंथ किती आहे पाय मीटर इंटू करंट 5. त्या डायमीटरचं काहीच काम नाही आपल्याला सोलेनॉइडच्या. सो आन्सर इज 2 इंटू 10⁻³ टेस्ला. बघा सोलेनॉइडवरचं पण एक्झाम्पल आलं, टोरॉइडवरचं पण एक्झाम्पल आलं. आता हे अजून वेगळ्या प्रकारचं. करंट ऑफ इक्वल मॅग्नेट्यूड पासेस थ्रू 2 लॉंग पॅरलल वायर्स हॅव्हिंग सेपरेशन ऑफ 1.35 सेंटीमीटर. 2 स्ट्रेट पॅरलल वायर्स आहेत, दोघांमधलं सेपरेशन 1.35 सेंटीमीटर आहे आणि दोघांमधलं जाणारा करंट सारखा आहे. इफ द फोर्स पर युनिट लेंथ ऑन each wire is 4.76 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. त्या दोन्ही वायरवर ॲक्ट होणारा फोर्स पर युनिट लेंथ तुम्हाला दिलेला आहे. व्हॉट इज द करंट फ्लोईंग थ्रू ईच ऑफ द वायर. तर दोन्ही वायरमधनं जाणारा करंट किती असेल, दोन्हीमधनं जाणारा करंट सारखाच आहे, म्हणजे I1 आणि I2 सारखाच असेल. तो किती आहे तो आपल्याला शोधायचा आहे. त्याला समजा आपण आय म्हटलं. दोन्ही वायरमधलं डिस्टन्स 1.35 सेंटीमीटर म्हणजे 0.0135 मीटर. फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ आहे 4.76 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर आणि करंट आपल्याला विचारला आहे. द फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ऑन पॅरलल वायर्स कॅरिंग करंट I1 अँड I2 इज. तर त्या दोघांमधला फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, म्यू 0/2 पाय I1 I2/d. बरोबर आहे. डी म्हणजे त्या दोन्ही पॅरलल वायरमधलं अंतर, I1 म्हणजे पहिल्या वायरमधनं जाणारा करंट, I2 म्हणजे दुसऱ्या वायरमधनं जाणारा करंट. दोन्ही सारखाच आहे, आय एवढा आहे, त्यामुळे आय इंटू आय म्हणजे I² लिहिलं मी. सो म्यू 0/2 पाय इंटू I²/d. हा फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ तुम्हाला दिला आहे 4.76 इंटू 10⁻². हा म्यू 0/2 पाय I²/d. आपल्याला I² साठी फॉर्म्युला मिळाला. सिम्प्लिफाय केलं मी, बघून घ्या. हे स्क्वेअर रूटमध्ये 3213 आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट येतं 56.68 एम्पियर. म्हणजे त्या दोन्ही वायरमधनं जाणारा करंट हा सारखाच असेल आणि तो प्रत्येकी किती असेल 56.68 एम्पियर एवढा असेल. थेरॉटिकल क्वेश्चन आहे, मस्त इंटरेस्टिंग क्वेश्चन तयार केला बघा. एक्सप्लेन मॅग्नेटिक फोर्स नेव्हर डज एनी वर्क ऑन मुव्हिंग चार्जेस. मुव्हिंग चार्जवर मॅग्नेटिक फोर्स कोणताच वर्क करत नाही असा तो प्रश्न विचारला आहे आणि आपल्याला त्याला एक्सप्लेन करायचं आहे. So for this purpose, consider a charge particle moving in a magnetic field B making some angle. कोणत्या तरी एका दिशेने तो मॅग्नेटिक फील्डमध्ये जातोय. The magnetic force
एक्सपिरियन्स बाय दिस मुव्हिंग चार्ज इज, तर त्याच्यावर ॲक्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स किती असेल, तर व्ही क्रॉस बी एवढा. द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज परपेंडिक्युलर टू द मोशन. पण आता लक्ष द्या, ज्या दिशेने हा फोर्स ॲक्ट होईल तो ॲक्ट होईल त्याच्या मोशनला परपेंडिक्युलर डायरेक्शननी. म्हणजे अँगल बिटवीन एफ अँड व्ही म्हणजे फोर्स आणि मोशन यांच्यामधला अँगल 90 डिग्री असेल. आता या फोर्सनी किती वर्क केलं ते आपल्याला शोधायचं आहे. तर वर्क डन बाय दिस फोर्स इज डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू व्ही, सॉरी एफ डॉट व्ही. सो एफ व्ही कॉस थिटा, थिटा किती असाल 90 डिग्री, कारण की एफ आणि व्ही मधला अँगल 90 डिग्री आहे. सो एफ व्ही कॉस 90ची व्हॅल्यू 0 असते. सो वर्क डन बिकम्स 0. मग याच्यावरनं काय सांगता येतं आपल्याला, देअरफॉर वर्क डन बाय द मॅग्नेटिक फील्ड ऑन मुव्हिंग चार्ज इज 0. दिस शोज दॅट मॅग्नेटिक फोर्स नेव्हर डज एनी वर्क ऑन मुव्हिंग चार्ज. एका छोट्याशा पॉईंटवर त्यांनी प्रश्न तयार केला बघा. स्टेट द कंडिशन्स व्हेन मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ मॅग्नेटिक डायपोल म्हणजे करंट कॅरिंग कॉईल केप्ट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी मिनिमम अँड मॅक्झिमम. केव्हा ती पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते आणि केव्हा मॅक्झिमम असते ते आपल्याला सांगायचं आहे. व्हेन अ मॅग्नेटिक डायपोल इज केप्ट इन अ मॅग्नेटिक फील्ड द पोटेन्शियल एनर्जी इज, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मायनस म्यू डॉट बी म्हणजेच मायनस म्यू बी कॉस थिटा. द पोटेन्शियल एनर्जी वेन थिटा इज इक्वल टू 0 मीन्स अँगल बिटवीन बी अँड म्यू इज 0 देन, तर ती असेल मायनस म्यू बी, ती मिनिमम असेल. अँड द पोटेन्शियल एनर्जी वेन थिटा इज 180 डिग्री मीन्स अँगल बिटवीन बी अँड म्यू इज 180 डिग्री देन पोटेन्शियल एनर्जी प्लस म्यू बी. सो पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी मिनिमम केव्हा असेल, जेव्हा थिटा 0 असेल तेव्हा, आणि मॅक्झिमम केव्हा असेल, थिटा 180 असेल तेव्हा. मग त्याच्यावरून पोझिशन सांगता येतील तुम्हाला. ओके. And seventh question is derive the expression for magnetic field produced by current in circular arc of wire. एक डेरिवेशन दिलं पुस्तकामध्ये, सोडून दिलेलं आहे, तेच डेरिवेशन मी इथे तुम्हाला लिहून देतो आहे. सो लेट अस कन्सिडर अ सर्क्युलर आर्क ए बी कॅरिंग अ करंट आय अँड सबटेनिंग अन अँगल थिटा ॲट द सेंटर ओ. ठीक आहे. फिगर तुम्हाला काढावी लागेल. फिगर मी तुम्हाला काढून दिलेली आहे इथे. तो जो ब्लॅक पोर्शन दिसतो आहे छोटासा DL त्याची लेंथ आहे. आपण त्या पहिले छोट्या पोर्शनसाठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आणि कंप्लीट मग आर्कसाठी कॅल्क्युलेट करणार आहे. लेट द रेडियस ऑफ दिस सर्क्युलर आर्क इज R, म्हणजे हे अंतर R आहे. ठीक आहे. दिस डिस्टन्स इज R. लेट अस कन्सिडर अ स्मॉल एलिमेंट ऑफ लेंथ DL. हा तो छोटासा एलिमेंट DL. युझिंग बायोट-सवर्ट्स लॉ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय दिस एलिमेंट, म्हणजे या छोट्याशा एलिमेंटनी किती मॅग्नेटिक फील्ड तयार केली असेल ॲट द सेंटर O इज म्यू 0.4 पाय आय DL क्रॉस R अपॉन R क्यूब. आणि त्यानुसार आपल्याला मिळतं म्यू 0.4 पाय आय DL इंटू R इंटू साईन थिटा अपॉन R क्यूब. थिटा 90 डिग्री आहे कारण की लेंथ आणि रेडियस यांच्यामधला अँगल 90 डिग्री. सो थिटा 90 डिग्री घेतला. सो साईन 90ची व्हॅल्यू 1. म्हणजेच या छोट्याशा एलिमेंटनी या पॉईंट ओवर तयार केलेली मॅग्नेटिक फील्ड किती असेल, तर ती असेल म्यू 0.4 पाय आय DL अपॉन R स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आपल्याला कंप्लीट आर्कनी काढायची आहे. दिस इज मॅग्निट्यूड ऑफ फील्ड प्रोड्यूस बाय स्मॉल एलिमेंट ऑफ लेंथ DL. इट्स डायरेक्शन इज ॲज पर राईट हँड थंब रूल डायरेक्टेड इन टू द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे या आतल्या दिशेने ती मॅग्नेटिक फील्ड असेल. ते व्यवस्थित लक्षात घ्या. द टोटल मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर O ड्यू टू द कम्प्लीट आर्क इज, त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल, याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. घ्या इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ फ्रॉम A टू B म्यू 0 लेंथसाठी घेतो आहे आपण. A टू B म्हणजे आपण लेंथचा विचार करतो आहे. म्यू 0.4 पाय आय DL अपॉन R स्क्वेअर. देअरफॉर DLला आपण R d थिटा लिहिलं, म्हणजे त्या लेंथला आपण अँगलमध्ये कन्वर्ट करतो आहे. सो म्यू 0.4 पाय आय DLच्या ऐवजी R d थिटा अपॉन R स्क्वेअर. हा R बाहेर काढून घेतला म्हणजे I अपॉन R बाहेर आला. 0 टू थिटा का बरं आला इथे, A टू B लिहिलं होतं मी. 0 थिटा का बरं घेतलं, कारण की इथे आपण लेंथला कन्वर्ट केलं अँगलमध्ये, म्हणून इंटिग्रेशन पण कन्वर्ट होईल लेंथमधून अँगलमध्ये फ्रॉम 0 टू थिटा. जो काही अँगल त्यांनी केलेला असेल सेंटरसोबत त्या आर्कनी, त्या अँगलचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे आपल्याला मी इथं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर म्यू 0.4 पाय आय थिटा अपॉन R
and this is expression for magnetic field produced by current in circular arc of the wire. कुठे पण at the center of the arc.